नमस्ते मित्रांनो, आज मी जाणार आहे रेणुका देवीच्या दर्शनाला आणि तेही मी जाणार आहे लालपरीहून। माझं लक इतकं छान की चांदोरच्या चौकडीवर उतरताना मला एक व्यक्ती मिळाली जे मला रेणुका माता देवीच्या मंदिराकडे घेऊन जाणार होते। हे व्यक्ती इच्छापुरी गणपती मंदिरकडे जाणार होते। मग मी चहा पिऊन घेतला आणि त्यांच्या संग सीधं गाडीवर बसून गेलो। इच्छापुरी गणपती मंदिर चांदोरचं प्रसिद्ध मंदिर आहे। या मंदिरात तुम्ही मनापासनं इच्छा मागा ती नक्की पूर्ण होते। मी खूप लोकांपासून हे ऐकलं आहे। या मंदिरात जर इच्छा खरं पूर्ण होते तर मी माझ्या वडिलांसाठी इच्छा मागणार। इच्छा सांगायची नसते म्हणून मी सांगणारही नाही तुम्हाला। मग काय, मी आलो रेणुका देवीच्या गेटकडे। मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला माहीत आहे का रेणुका देवी माता ही कोणाची आई आहे? भगवान परशुरामची। नाही माहिती होतं का? मला ही गोष्ट आत्ताच माहिती पडली। हे खरं आहे, भगवान परशुरामने त्यांचं आईचं शीर कापलं होतं। खूप पूर्वीची गोष्ट सतयुग काळाची आहे। रेणू राज्यामध्ये महाराजांची पुत्री रेणुका यांचं लग्न एका ऋषीशी लावून दिलं होतं ज्यांचं नाव जमदग्नी होतं। यांच्या संग लग्न लावताना आई रेणुका देवींनी त्यांची खूप सेवा केली। रेणुका देवींना मटके बनवण्याची आवड होती म्हणून ते दररोज नदीच्या काठावर जायचे। नित्य करणाऱ्या व्यक्तींना देवींनी पाहून घेतलं ते आणि त्यांचं मन त्याच्यातच विचलित झाले। देवी जेव्हा घराकडे आले तेव्हा ऋषींनी त्यांना घराकडे येऊही नाही दिले आणि ना की प्रवेश करू दिले। मग ऋषींनी त्यांच्या मुलांना आदेश दिला जे की 4 मुलं होते आणि परशुराम 5वा। वडिलांचा आदेश होता की आई रेणुका देवीचं शिर धडहून अलग करा। आदेशाचं पालन नाही केला म्हणून मुलांनी मृत्यू प्राप्त केली। हे पाहून आईंनी भगवान परशुरामचा आवाहन केला। प्रकट झाले परशुराम। सर्व कळालं। आईने स्वतः आदेश दिला भगवान परशुरामना मजबुरन हे पाप करावं लागलं होतं। हे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना आशीर्वाद दिले, माग तुला काय मागायचं आहे माझ्याकडनं। मग त्यांनी पुन्हा जीवित करण्याचं वरदान मागितलं। वडिलांनी हे वरदान देण्यात इन्कार केलं। मृत्यू झाली तर पुन्हा जीवनदान मिळत नाही। या कारणामुळे देवीचं शिरची स्थापना करण्यात आली आणि 4 भाऊंना चंद्रशेखर पिंडमध्ये स्थापना दिली जे की गडावरच आहे।